राजकीय नेता असू द्या किंवा बॉलिवूड सेलिब्रिटी सगळे तुमचे दिवाने आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. शाहरुख खानला भेटलो, नंतर मग रोहित शेट्टी झाले, नंतर अजय देवगण साहेब झाले, अक्षय कुमार झाले, सलमान झाले. खूप आहे, म्हणजे मला आज नावं हे करताना हे होतं, पण बच्चन साहेबांची भेट नाही विसरता येत, पंडित जसराजांना विसरता येत नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश नाईक तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी पाहुणचारच्या नवीन पॉडकास्ट एपिसोडमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत एक असे कलाकार आहेत ज्यांनी चित्रकारीच्या ह्या क्षेत्रामध्ये एक मोठं नाव कमवलेलं आहे. तर आज आपण स्वागत करतोय आपले पाहुणे माननीय श्री सचिन जुवाडकर सर यांचं. सचिन सर, तुमचं नमस्कार. मनापूर्वक स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. सर कसे आहात? खूप मस्त खूप मस्त. ओके, बऱ्याच दिवसांपासून आपलं चाललेलं की सर पॉडकास्ट करायचंय आणि फायनली हा दिवस आलेला आहे. ओके सर, आता सर्वात आधी आपण चर्चेला सुरुवात करणं अगोदर आहे ना, सरांची एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे सर्वांना माहिती आहे राम मंदिर बद्दल तर सर्वांना माहितच आहे. तर राम मंदिराचं आणि सरांचं एक छोटीशी स्टोरी आहे, तर ती आपण पुढे जाऊन ऐकणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. सर, सुरुवातीला मला तुमच्या ह्या चित्रकलेची सुरुवात कशी झाली याबद्दल मला जाणून घ्यायचं. म्हणजे लहानपणापासून तुम्हाला आवड होती कसं? खरोखर मला लहानपणापासूनच मला चित्राशिवाय दुसरं खरोखर काय आवडलंच नाही. हे रसिक मायबाप एक मला पुन्हा पुन्हा सांगावंच वाटतं की लहानपणी कांजूरमार्ग सारख्या ठिकाणी माझा जन्म झाला ओके. आणि माझं लहानपण तिकडेच गेलं. चित्रांकडे ओढा हा खूप आधीपासून होता, म्हणजे लहानपणापासूनच. म्हणजे आज शिवजयंती, गणपती हे तिकडे एक एक महिना अनुभवलेला आहे. म्हणजे माहितीये का, म्हणजे शिवजयंती सुद्धा तिथे एक एक महिना होता. बरोबर. आता तारखांचा आणि याचा सगळ्यांचा प्रश्न तो ज्याचा त्याचा, परंतु दोनदा शिवजयंती होते याचा आनंद मला जास्त होतो. कारण काय, मी ते चाळीमध्ये असताना गणपतीला, शिवजयंतीला, दिवाळीला, काय माहिती का, गणपतीला मोठमोठे देखावे तयार करणं, चित्र काढणं, मूर्त्या रंगवणं हे सगळं होतंच. मी गणपती मूर्ती शाळेच्या त्या ठिकाणी जाऊन सारखा बसायचो. मी मूर्तिकामही करतच आलोय. मी मात्र कॅनव्हासवर माझा रसिक मायबाप माझा कायमचा ओढा आहे. आणि त्यानंतर ना, मी तुम्हाला सांगेन एक विशेष गोष्ट की शिवजयंतीचं मी तुम्हाला सांगेन, म्हणजे आता छावाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनामध्ये ते अगदी सगळं हे झालंय, ती मशाल पेटली असं आपण बोलूया. पण आम्ही ना लहानपणापासून हे अनुभवलंय. म्हणजे कांजूरमार्गला असताना बाबासाहेब पुरंदरेंची लेक्चर्स, अशोक हांडे साहेबांच्या तोंडून ऐकलेल्या शिवरायांच्या वीरगाथा, सरांच्या तोंडून ऐकलेल्या वीरगाथा, शिवाय शिवजयंती म्हटलं का कोणत्या चाळीची केवढी मोठी तोफ होते ही मोठी स्पर्धा, कोणत्या चाळीचा गेट किल्ल्याचा मोठा होतोय, तो सुरेख कसा होतोय याची स्पर्धा, यातून घडलोय मी. त्यामुळे आज तुम्ही पाहाल माझी चित्र सुद्धा बघाल ना, 9 फूट 10 फूट 8 फूट, त्याला साईजचं बंधन नाहीये. किंवा मला खरा कलावंत आपल्या पूर्वजांनी, लोकमान्य टिळकांनी, किंवा ह्या ज्या आपली संस्कृती, आपल्या परंपरा, याच्यातून कलावंत घडले आहेत रसिक मायबाप. भरभरून प्रेम दिलंय तुम्ही सगळ्यांनी, प्रोत्साहन दिलंय. त्याच्यामुळे मला लहानपणापासूनच चित्राची ती आवड ती होतीच आणि ती फुलली ही या सणावारामधून, हे मला सांगावं असं वाटतं. तुमचं पहिलं चित्र तुम्ही कुठचं काढलेलं? साहजिक आहे, गणपती बाप्पा. म्हणजे मी का सांगू माहितीये का, मी 7वीला होतो, मला चांगलं आठवतं. मी 7वीला होतो आणि खाली मी कांजूरमार्गला मी राहायचो आगरीपाड्यामध्ये, वरची पाकडे, आगरीपाडा, शास्त्रीनगर, समथिंग असं ते सगळं, हनुमान नगर वगैरे वगैरे. तर मी त्या पाड्यामध्ये राहत असताना ती शास्त्रीनगरला एक गृहस्थ होते, छान होते. मला त्याचं नाव थोडं मी मिस केलं कारण मी 7वीला होतो, मला एवढं आठवत नाहीये. पण त्यांनी मला गणपतीची एक लाल मूर्ती मला आणून दिली. आणि मी ती मूर्ती पहिली मी ना रंगवली, त्याचे डोळे काढले, सगळं. पहिला मी गणपतीच मी काढला होता. पहिला दगडी पाटी यायच्या, दगडी पाट्या यायच्या, स्लेट यायच्या, त्याच्यावर त्या सफेद पांढऱ्या पेन्सिल्स यायच्या.
आणि त्या पेन्सिल्सनं 2 रंगाच्या असायच्या किंवा फार फार 3, एक गुलाबी त्याला हो. रंगाचं, एक कधी कधी हिरवी निळसर असायची. त्या रंगछटांचा वापर करून मग ते छान गणपती काढायचे. मग तिथून मिळणारं सगळं मी आधी म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये होतो. ओके. हा, म्युन्सिपाल्टी शाळेत होतो. त्यावेळच्या म्युन्सिपाल्टी शाळा आजच्या कॉन्व्हेंटला चॅलेंज करतील, इतक्या जबरदस्त होत्या. काय स्वच्छता, काय सुंदर, म्हणजे काय गणवेश आणि काय ते सगळं डिसिप्लिन, आणि बापरे, म्हणजे खरोखर त्याच्यासाठी ती प्रसन्नता मला आजही प्रत्येक शाळेमध्ये मिस करतो. हा, तो जो आनंद होता ना, तो आज मी मिस करतो फार. हा, आणि ते माझं पहिलं चित्र म्हणायला गेलं तर माझं गणपतीचं पहिलं चित्र, पहिली मूर्ती मी रंगवली, मला त्याचे 20 रुपये मिळाले. येस, त्या काळी 20 रुपये, त्या म्हणजे काळचे खूप 20 रुपये मोठी- म्हणजे खूप मोठे होते. मोठी गोष्ट. मी कार्ट्रेज पेपरचा गठ्ठा आणला होता, मी वॉटर कलर्स आणले होते, असं ते सगळं होतं. मग कांजूरमार्ग ते बदलापूर हा तुमचा प्रवास कसा ठरला? हो, काही हा प्रश्न बॉम्बेवरनं, म्हणजे कांजूरमार्ग ह्या शहरावरनं डायरेक्ट तुम्ही आज बदलापूरमध्ये, आणि हो, तुम्हाला सर्वजण बदलापूरकर म्हणूनच ओळखतात. म्हणूनच ओळखतात. हो, कांजूरमार्ग हे आज मला पण कळलं की तुम्ही कांजूरमार्ग करताय. मग हा प्रवास कसा काय, म्हणजे या मागची स्टोरी काय आहे? माझी जन्मभूमी कांजूरमार्ग असली ती कर्मभूमी ओके. बदलापूर आहे. मी बदलापूरकरांचे मी मनापासून धन्यवाद मागेन की मला खूप प्रेम दिलं बदलापूरकरांनी. म्हणजे मला एवढं प्रेम दिलं की मी त्याचा, म्हणजे आता मी इथेच कायम. मला किती प्रलोभन आणि किती काही मला खूप वेळा बोललं गेलं, पण मी नाही जाणार बदलापूरमध्ये. मी बदलापूरमध्येच राहणार आणि इथेच संपणार सुद्धा. असो, पण बदलापूरमध्ये येण्यामागे माझे एक मित्र आहेत. त्याच्या मागे बॅकग्राऊंड असा होता की मी कांजूरमार्गला असताना मी चित्र काढत होतो, कॅनव्हास करत होतो. त्यानंतर मी पोस्टर लाईन त्यावेळेला खूप जास्त होती 98च्या आसपास, आणि मी ऐश्वर्या रायचं पोस्टर केलं होतं. आणि तिनं खूप त्या काळी विक्रमी किमतीमध्ये विकलं जायचं, म्हणजे खूप त्याचे विक्री झाली होती. त्याचे प्रिंट्स काढून ते बऱ्याच ठिकाणी हे झालं. त्याची आफ्टरनून नावाचं एक इंग्लिश न्यूजपेपर आहे, त्याच्यामध्ये माझी मुलाखत सुद्धा छापून आली होती. ती माझी पहिली मुलाखत. आणि त्यानंतर मग मी फायबरच्या मूर्त्या, त्यांचे डिझाईन्स आणि ते सगळं करण्याच्या निमित्तानं मी बदलापूरला आलो. माझे एक मित्र आहेत बदलापूरमध्येच राहणारे, सतीश पवार म्हणून. त्यांच्यामुळे मी आज बदलापूरमध्ये आलोय. मग त्या खरवईतल्या त्या मित्रांनी, तिकडचे ते चंद्रकांत म्हात्रे, हा, या सगळ्यांनी खूप प्रेम दिलं मला. म्हणजे मी तेवढी 12 वर्ष मी ते केलं, पण नंतर माझा कॅनव्हासवर ओढा राहिला कायम, आणि मी कॅनव्हासकडेच मग मी स्टेबल झालो. कारण मी तिथे फार अडकून घेऊ शकत, मला नव्हतं तिथे अडकून घ्यायचं. मग तरी पण माझा जवळजवळ 20-25 लोकांचा स्टाफ होता. हा, आणि जवळजवळ 15-20 मुलीच होते त्याच्यामध्ये जास्त. तर संपूर्ण जगभरामध्ये माझ्या त्या मूर्त्यांचं आणि ते पेंटिंग आणि ते सगळं फेमस होतं, ते सगळं जायचं. त्यामुळे मी असा बदलापूरला आलो की मला इथेच कामाच्या निमित्ताने मी इथे आलो. अगदी सायकलवर होतो मी बदलापूरमध्ये आलो तेव्हा, माझं स्वतःचं घर सुद्धा नव्हतं. पण बदलापूरकरांनी एवढं प्रेम दिलं ना, रसिक मायबाप, मी खरोखर तुमचे आभार मानतो. ऍक्च्युली ना, सरांची एक आर्ट गॅलरी, म्हणजे मी स्वतः त्या आर्ट गॅलरीमध्ये आलेलो. आय थिंक 2 महिने आधी मी गेलेलो. तेव्हा सरांशी बोलणं आहे की सर पॉडकास्ट वगैरे करायचंय. पण ना, त्या गॅलरीमध्ये सर जेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा पाऊल ठेवला ना सर, एक वेगळाच ऑरा मला जो आतमध्ये जाणवला. कारण की नॉर्मली पेंटिंग बघताना ना तसं काही फील नव्हतं, पण तुमच्या त्या पेंटिंग मध्ये काहीतरी वेगळंच होतं. नक्की ती जादू काय आणि काय, म्हणजे असं का असं मला वाटलं. आणि ती त्याची जी तुम्ही आर्ट गॅलरी, त्याच्याबद्दल कधीच तुम्ही ओपन केली वगैरे, ह्याच्याबद्दल जरा सांगाल का मला? जादू म्हणण्यापेक्षा ते अध्यात्म आहे. ओके. माझ्या गुरूंचं जे काय माझ्यावर कृपा आशीर्वाद आहेत, गगनगिरी महाराजांचे, ते सगळं तिथे आहे. मी सांगतोच तुम्हाला हे सगळं. माझ्या गॅलरीला 10 वर्ष झाली. 10 वर्ष पूर्ण होतील आता. ओके. 10 वर्ष एक गॅलरी चालू ठेवणं वैयक्तिक, हे फार, म्हणजे रसिक मायबाप, ही ठाणे जिल्ह्यातली पहिली वैयक्तिक गॅलरी जी एका सदनिकेमध्ये आहे. ज्या वेळेला मी हा विचार केला की मला लहानपणापासून माझी गॅलरी मला बनवायची, हा विचार सुद्धा एका वेगळ्या याच्यातून आलेल्या घटनेतून, तर मी पुन्हा कधीतरी मी डिस्कस करेनच, परंतु ना ती वेळ आलेली नाही अजून. पण मी ना सांगेन की मी जेव्हा करायला गेलो, ज्या वेळेला भाड्याचा फ्लॅट घ्यायचा, भाड्याची जागा घ्यायची का, तिकडे गॅलरी बनवायची का, पण म्हटलं चित्रांसारखा विषय पुन्हा पुन्हा जागा बदलत राहिल्यानंतर लोकांच्या तो किती लक्षात राहील, बरोबर, लोक त्याकडे किती लक्ष देतील.
पुन्हा पुन्हा लोकांना मला सांगावं लागेल, जमवायला लागेल, त्यांना ते पटवावं लागेल, हे या खूप अडचणी होत्या. मी एक धाडस केलं, देवाचं नाव घेतलं. आम्ही कोकणातले, त्यामुळे आम्ही देवाकडे कौल लावला, बाबा देवा मी महाराजा या काय करतोय तर काय यश दे रे बाबा. देवाने होय महाराजा म्हटल्यान मी एक फ्लॅट मी विकत घेतला, लोन घेतला, त्याचे हप्ते भरले किंवा काय ते सगळं मोठं याचे, पण हप्ते भरलं आणि मी तिथे आर्ट गॅलरी चालू करायची याच्या कन्सेप्टने मी जेव्हा उभा राहिलो, तर आम्ही माझ्या जवळच्या काही सरांना सांगितलं का तेव्हा माझी फार खिल्ली उडवली गेली. खरोखर प्रथमेश, मला ते फार मन तोडणारं होतं सगळं, पण मी खचलो नाही. मला ठरलेलं, मला माहिती आहे जर माझे एक सर होते लवाटे सर म्हणून, ते मी फार त्यांना हे करतो, ते मला म्हणायचे की तुझं काम चांगलं असेल, तू लोकांना चित्र तुझी आवडली ना, लोक कुठेही येतील, तू काम कर फक्त. बरोबर. हा, आणि आम्ही कलावंत आहोत, रसिक मायबापाच्या प्रेमाखातर त्याच्या व्यतिरिक्त आम्ही नाही जगू शकत. बरोबर. पण मला लोकांचं प्रेम मिळालं ही माझी सगळ्यात जमेची बाजू, ही भगवंताची कृपा राहिली माझ्यावर. ज्या वेळेला मी गॅलरी चालू करायचा विचार केला, तेव्हा मी सगळं ते मांडायचा विचार केला, तेव्हा प्रश्न येत होता त्या सगळ्या वस्तूंचा. कारण एक एक लाईट घ्यायचं तर जवळजवळ 1800-2000 रुपये एक लाईट लागणार ना. बरोबर. मग 18 लाईटचे झाले lights. पैसे किती? बरोबर आहे. हे सगळंच होतं. हे सगळंच होतं. हे कसं करायचं, सगळं जमवायचं कसं? एक तर घराचा हफ्ता जातो, पण जातो. बरोबर. 2 पोरं पदरात आहेत, अख्ख्या कुटुंबात मी एकटा कमवणार. आणि चित्र हा विषय असा आहे ना, आज प्रेम मिळतंय ठीक आहे, पण चित्र हा विषय असा आहे ना, सगळ्यात शेवटी आहे. तुमचे बँक बॅलन्स होतो, तुमचा मेडिक्लेम होतो, तुमच्या हौसा सगळ्या हाऊस मौज होते, तुमचं सगळ्या इतर गरजा, फिरणं वगैरे सगळं झाल्यानंतर त्या व्यक्तीला जर चित्राची आवड असेल तर तो घरी चित्र लावतो. परंतु याच्यामध्ये एक आता बदल घडलाय. आता टीव्हीच्या जागी लोक चित्रासाठी जागा सोडतात. म्हणजे याच्या बाबतीमध्ये मी खरोखर म्हणजे हा एक बदल जो झालाय तो जबरदस्त आहे, मस्त आहे. आणि लोकांना प्रिंट आणि चित्रामधला फरक कळतो. फीलच वेगळा असतो. तर मी या प्रकारे मग गॅलरी, मी लाईट सुद्धा माझ्या स्वतःच्या मी बनवलेल्या आहेत. क्या बात आहे. आणि यामागे विचार काय होता तुम्हाला कधी कुठे काय करावं लागलं, काय जावं लागलं, कधी पैसेच मिळेल असे झाले, तर मग इलेक्ट्रिशियन आणायचे कुठून, साहित्याचे पैसे, गॅलरी बंद ठेवू का नाही, जे हातात घेतलंय ते थांबवायचं. बरोबर. त्यामुळे ती लाईट माझी मला रिपेअर करता आली पाहिजे. त्या हेतूने ते सगळं मी बनवून मी ते सगळं उभं केलं. त्या हँग सुद्धा मी स्वतः केलेलं आहे, त्याची टेक्निक सुद्धा माझ्या आहे. म्हणजे उद्या काय अडलं तर माझं काम थांबणार नाही. कशामुळे? हा, तर यातून ते सगळं झालं. आणि राहिला प्रश्न गॅलरी मधली जादू. हाच हट्ट होता की मला गॅलरी ही वैयक्तिक आणि स्वतःची कायमस्वरूपी हवी होती. ओके. मी चित्रांमध्ये एक वेगळा विषय मी सांगतो जे तू अनुभवलेला आहे. गॅलरीमध्ये आल्यानंतर जो ऑरा तो वेगळा अनुभवला, एक आनंद तो अनुभवला, पॉझिटिव्ह जी एनर्जी अनुभवलेली आहे. ती काय आहे माहितीये का? आपल्या ऋग्वेदामध्ये दर्शनशास्त्र, मुहूर्तशास्त्र आणि पदार्थशास्त्र याचं सगळ्याचं उल्लेख आहे. हा, आणि या सगळ्याचं संमिलन माझ्या चित्रांमध्ये. अच्छा. मी ऋग्वेद वाचलेला नाही, पण गुरु आज्ञेनुसार गुरु योग्य मिळणं किती महत्वाचं आहे ते इथे तुम्हाला लक्षात येईल. काय माहितीये का, गगनगिरी महाराजांनी त्यावेळेला मला सांगितलं की हा, मी लहानपणापासून तिकडे जायचो आश्रमात, आणि तिकडे ते मला म्हणाले की आज मंगळवार आहे ना, तू चित्र काढतोस ना, इकडे बस, तू कागद घे. आणि तो फुलस्केप मी घेतला. त्या फुलस्केपवर मला सांगितलं तू गणपती काढ, आज मंगळवार आहे, गणपती बाप्पा काढ मंगळवार. त्याला अष्टगंध आवडतं, अष्टगंध लाव, आपण 11 वेळा नाव घ्या. झालं, सुरू झालं. आता 11 वेळा नाव घेणं आणि तो अष्टगंध त्याला लावणं, मंगळवारचा मुहूर्त आला, पदार्थशास्त्राप्रमाणे अष्टगंध आलं, आणि दर्शनशास्त्राप्रमाणे मनातील जो गणपती उतरला, 11 मानात ज्या उतरला ते दर्शनशास्त्र. हे तिन्ही शास्त्र झाले एक सिंपल साध्या भाषेमध्ये. ते खूप खोल आहे. हा, पण हे अशा प्रकारे माझं हे होत राहिलं. आणि यातून पुढे मग कुंडलीचा अभ्यास करणं, तज्ञांकडून त्याच्यावर अभ्यास करून घेणं, मंत्रांचं पठण करणं, त्याच्यासाठी स्वतः मंत्र पठण करणं. मी 3 वाजता उठतो सकाळी. 3:30ला मी कामाला बसलेला असतो. मी 4 वाजता उठतो. हा, आणि आता जरी वाटत असेल पण मी प्रॉपर जिमला जातो.
मी तो 1-1.5 तास मी स्वतः, कारण मला आणखी 20-25 वर्ष काम करायचं आहे. बरोबर आहे. खूप मोठं स्वप्न आहे, तर मी ते करतोय, थांबणार नाहीये. हा. तर तो ऑरा जो फील झाला तो त्या मंत्रपठणांचा आहे. प्रत्येक चित्र हे विशिष्ट मुहूर्तावर केलेलं आहे. त्याच्यामध्ये सोनं वापरलंय, चांदी वापरली आहे, अष्टगंध आहे, पारा आहे, हळद आहे, काळी हळद आहे, चांदी, म्हणजे अनेक धातूंचा त्याच्यामध्ये समंत्रक करून वापरलाय. समंत्रक म्हणजे काय करणं, बाबा बाबा सोन्याचं वळं घेतलं, ते विशिष्ट मुहूर्तावर ते उगाळायचं, ते उगाळताना मंत्रांचं पठण करायचं, ते रंगामध्ये मिश्रित करायचं आणि ते चित्रात वापरायचं. बाबा याचा फरक काय तर तो तुम्ही जे काही तुम्ही अनुभवलंय ते आहे. बरोबर. म्हणजे आज कितीही सांगितलं मी हे सगळं जे करतोय ते अशा पद्धतीचं आहे. तर ते कोण बोललं की ते काय आहे, तर माझ्या गॅलरीवर यावं लागेल किंवा माझ्या चित्राच्या थोडं एक 5 फुटाच्या आतमध्ये या, तरच ते तुम्हाला feel ते करू फील शकतो. होईल. बरोबर आहे. म्हणजे अध्यात्म. आणि बरं हे ना नवीन काय नाहीये. पहिली गोष्ट, ओके. आपण वास्तुशांत करतो त्यावेळी आपण होम हवन करतो, बरोबर. नवग्रहांचे खडे टाकतो, हा पूजा वगैरे सगळं आपण करतो. ते सगळं मूर्त्यांमध्ये, चित्रांमध्ये, आपण उंबरा बसवताना तो विधी करतो. हे आपल्या संस्कृतीतच आहे, पूर्वापारपासून चालत आलेलं आहे. चित्रांमध्ये आता कोण करत नाही, मे बी कोणाला माहित नसेल किंवा ते ज्याचा त्याचा प्रश्न. मला माझ्या गुरूंमुळे मला ते कळालं, त्यातला आनंद मला मिळाला आणि मला त्यातला तो आनंद मी अनुभवलाय आणि त्याचा मी एकटा भागीदार नाही. जर मला ते चित्रातून मांडता येते तर मी तसं ते मांडणार आणि तो मी प्रयत्न करतोय आणि त्याचाच अनुभव तू घेतलास. पण आता म्हणजे नॉर्मली कसे की कलर्स यूज करतात, जेवढे मी आर्टिस्ट बघितले, पोस्टर कलर, वॉटर कलर. पण हे जे तुम्ही जे म्हणाला, जेवढे पण अष्टगंध वगैरे असेल, हे तुम्ही म्हणजे कसं काय, म्हणजे तुम्ही स्वतः जातात काय, म्हणजे हा कसं म्हणजे जमवतात हे सगळं, म्हणजे मला हो, मी माझे स्वतःचे रंग बनवले आहेत. मी माझ्या स्वतःच्या फ्रेम मी स्वतः बनवतो, म्हणजे ते कार्पेंट्री वर्क, मी कॅनव्हास स्वतः बनवतो. का माहितीये का, एक त्यामागे ना गगनगिरी महाराज किंवा नाथपंथामध्ये ना एक आहे, स्वतःच स्वतःला सगळं आलं पाहिजे. बरोबर आहे. तुझा देव तुझ्याकडे आहे, तू तुझं कर. पहा, मी तुम्हाला म्हणजे मी एक कायम सांगतो की जहांगीर आणि जेजस क्लब आर्ट एक कैलासासारखं आहे आणि एक केदारनाथ सारखं आहे किंवा एक विठोबासारखं आहे. हा, पण एक घरी एखादं शिवलिंग असायला काय हरकत आहे. बरोबर आहे ना. तसं त्याप्रमाणे मी कधी, मला उद्या दुकान बंद असेल म्हणून माझं काम आणणार नाहीये. मी माझ्यासाठी मी 10 वर्ष पूर्ती एवढे रंग विकत घेऊन ठेवलेच आहेत. परंतु हे जे आज चित्रांमध्ये सोनं बघताय, माझ्या चित्रांमधलं सोनं अंगावरचं काळं पडेल पण माझ्या चित्रांचं सोनं काळं नाही पडणार. मी काय माहितीये का, मी आज 35 वर्ष जर काम करतोय ना, तर मी 24 वर्ष मी फक्त प्रयोग केले. सोनं विकत आणायचं, बिचारा त्या बायकोला ते आणायचं, ते उघडायचं, ते तसं लावून ठेवायचं, ते काळं पडतंय का, चिकटतंय का, ते अष्टगंध तसं राहिलंय का, वर्षानुवर्ष त्याचा अभ्यास, त्याचा तजेला, त्याचं लाईफ, या सगळ्याच्या यातून ते समोर आलेले रिझल्ट आहेत. यातूनच माझे रंग निर्माण झाले, आणखीन काही गोष्टी निर्माण झाल्या. म्हणजे खूप वर्षाचे तुम्ही एवढे शोध वगैरे करून त्यानंतर आता ते तुम्ही प्रॉपर करता. हो, म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे कारण की या सगळ्या गोष्टी नॉर्मल कुठच्याही कॉमन पर्सनला या गोष्टी माहित नसतात. इव्हन मला देखील माहित नव्हतं, पण तो जो फील असतो तो एक वेगळाच असतो. म्हणजे ते सोनेरीकडे जर जी ज्वेलरी जी तुमच्या पेंटिंग मध्ये बघितली, ते लिटरली अशी वाटते की खरंच त्यांनी वेअर केली, घातली, असं ते वाटतं. आणि मध्यंतरी मी तुमच्या गॅलरीमध्ये आलेलो तेव्हा एक मी लक्ष्मी मातेचं एक बघितलेलं, प्रकट लक्ष्मीचं. त्याच्यामध्ये एक फील होता जो तुम्ही मला सांगितलं, तो कलर चेंज होत होता. तो ना मी स्वतःच पिगमेंट बनवल्यामुळे, स्वतःचे रंग बनवले, मी रंगांमध्ये प्रयोग करू शकलो. माझ्या 2024च्या एप्रिलच्या शो मध्ये तुम्ही ते ना लोकांनी खूप ते अनुभवलं आणि लोकांना डोळ्यावर विश्वास बसत होता. अरे प्रत्यक्ष घडतंय, मला पण विश्वास नव्हता. कारण काय माहितीये, ती जेव्हा मी व्हिडिओ समोर लोकांच्या मांडले त्यावेळेला असं वाटलं की ते एडिटिंग आहे, पण नाही. RGB लाईट मध्ये त्या चित्राचे रंगही बदलतात, कारण ते रंगांमध्ये तशी जादू केलेली आहे. मी हे कितीही, माझी रसिक मायबाप, ही माझी भाषा ही नाही, माझी भाषा चित्र आहे. तुम्ही माझ्या चित्रांसमोर ज्या वेळेला याल ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ते नेमकं काय आहे. रंग बदलतात नेमकं, म्हणजे डोळ्यासमोर तुमच्या रंग बदलतात आणि तुम्ही ते एक्सप्लेन नाही करू शकत ना, तो कॅमेरा ते दाखवू शकत. कारण तुम्ही कॅमेरावर पाहणार तर तुम्हाला वाटेल ते एडिटिंग आहे, पण नाही बॉस, वो सच में हो रहा है वहां पे. कारण की तो मी स्वतः बघितलाय, त्यामुळे मला तो प्रश्न होता की नक्की
कसं म्हणजे कारण की मोस्टली एडिटिंग गोष्ट आताच्या जगात तुम्ही जेवढं पण बघाल लोक एडिटच बोलतो की बाबा हे प्रॅक्टिकली पण पॉसिबल आहे. हो हो म्हणजे हे मला तेव्हा कळलं की नाही खरंच म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहेत चित्रकलेमध्ये देखील. सर आतापर्यंत बऱ्याच गोष्टी मला कळल्या तुमच्याकडनं. तर राजकीय नेता असू द्या किंवा बॉलिवूड सेलिब्रिटी सगळे तुमचे दिवाने आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. मग तो प्रवास तुमचा नक्की कसा सुरू झाला म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत तुमची चित्र पोहोचलेली आहे, तर हा प्रवास नेमका कसा सुरू झालेला काय सांगाल तुम्ही? नाही, हे ना म्हणजे मला स्वतःला प्रश्न पडतो की मी कधी विचार नव्हता असा केला की मी इथपर्यंत मला हे असं करायचं तसं करायचं. मला चित्र काढायचं एवढंच मला चित्र काढायचं. चित्र काढायचं. कालपेक्षा आजचं काम सुंदर झालं सुंदर पाहिजे. झालं. कोणापेक्षा नाही, कालच्यापेक्षा माझं आजचं काम चांगलं झालं पाहिजे. मी जे नवीन शिकलो ते मला आज उतरवायचं. हे आजतागायत चालू आहे आणि पुढेही राहील. त्यामुळे कोणाशी कॉम्पिटिशनचा प्रश्न नाही राहिला. मस्त कामात हे राहिलो, मी आनंदी राहिलो आहे आणि राहीन अशीच व्यवस्था करून ठेवली आहे. तर काम करता करता ना थोडा मोठ्यांच्या नजरेत येत गेलं. ओके. त्यांचं प्रेम मिळाला, विश्वास मिळाला. मग त्यातून प्रयत्न खुलले. बरोबर. बाळासाहेबांची पोर्ट्रेट झाली, उद्धव साहेबांची झाली, फडणवीस साहेबांची झाली, म्हणजे किती नेत्यांची मी नावं घ्यायची. बरेच खूप आहेत ना, म्हणजे शरद पवार साहेब झाले. आता आता मी सांगेन ना की माझी मुलाखती होत होत्या, कामं लोकांना आवडत होती. माझी जास्त सगळ्यात जास्त हे जी उडाली ना तुम्हाला सांगतो, बातमी किंवा माझे जास्त नाव हे सगळं जगभर झालं किंवा पेंटिंगची माझी जेव्हा वावा आणि कॉस्टिंग वाढला. कॉस्टिंग. ती कशामुळे ते सांगावं असं मला वाटेल. बच्चन साहेब. ओके. अमिताभ बच्चन साहेबांच्याकडे माझं चित्र जेव्हा गेलं तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे आणखीन एक चित्र त्यांना हवं होतं आणि ते सगळं त्या संदर्भात ते मला शोधत होते 3 दिवस. क्या बात आहे. बच्चन साहेब तुम्हाला बच्चन स्वतः शोधत साहेब. होते. आणि मला इकडून फोन येतोय, तिकडून फोन येतोय. मी आधी एकाला बोला चल बे मजाक कर रहा है, वो रख फोन. हां. दूसरा बोला क्यों मजाक हो रहा है? वो दूसरा सीनियर मैनेजर बोला सर आप ही मजाक कर रहे हो. मजाक नहीं कर रहा हूँ सचिन, तेरे ढूंढ रहे हो यार, दुनिया उसको ढूंढती है और तू नखरे कर रहा है. नहीं सर मुझे मालूम ही नहीं और उनके पास तो मेरा नंबर ऑलरेडी है. बरोबर. क्यों क्या बात है? नाही म्हणाले, मैं देखता हूँ, मैं खुद कॉल करता हूँ. पुन्हा एकदा जेन्युइन कॉल आला मला, नेहरू सेंटर वरून कॉल आला की सचिनजी बच्चन साहेब नंबर मागतायत तुमचा. जा ना म्हटलं, का त्यांच्याकडे नंबर आहे साहेब. मग ठीक आहे. मग मी तिकडच्या मॅडम होत्या, रोजी मॅडम, त्यांना मी फोन केला. अरे सचिन जी, फोन केला, अरे सचिन जी कहाँ हो आप? आपको ढूंढने के लिए 3 दिन से बड़े साहब ने लोगों को भेजा हुआ पूरे मुंबई में, आप मिल नहीं रहे हो. तेव्हा मी फार सोशल मीडियावर नव्हतो. म्हणजे मी तर मग मी झालं आणि मग मी बोललो ठीक आहे मी करतो. आणि मला मनात भीती, बाबा चित्राला फंगस झाली आहे का, चित्र डॅमेज झालंय का, और कुछ है क्या. तो नहीं अभी आपने इतने टाइम से काम किया है, अभी साहब का टाइम है आपके लिए कुछ करने का. बापरे, लो क्या कर समझाने में, जवाब देंगे आपको, आप आइए. मी गेलो तिकडे, त्यांनी मला प्रशस्ती एक पत्र दिलं. हे फक्त जगातल्या 11 लोकांकडे आहे. क्या बात आहे. हा, याच्यावर बच्चन साहेबांची स्वाक्षरी आहे आणि माझं जे काम खूप आवडल्याचं त्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे तिथून माझ्या त्या बातम्या झाल्या. नंतर मग शाहरुख खानच्या हातून चाय पिलेला माणूस आहे. त्याने स्वतः चहा बनवलेला माझ्या. म्हणजे प्रत्येक एक फॅन असतो की यार एकदा बघू द्या, आणि त्यांच्या हातून तुम्हाला चहा पिण्याचं. मी अगदी बाजूला बसलेलो त्यांच्या. आणि म्हणजे मी हे जॅकेट सारखं घालतो ना, कारण मी ते बच्चन साहेब याला विचारलेलं मला आणि माझं फार फेवरेट आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा मी हे वापरतो. शाहरुख खानला भेटलो, नंतर मग रोहित शेट्टी झाले, नंतर अजय देवगण साहेब झाले, अक्षय कुमार झाले, सलमान झाले. खूप आहे. म्हणजे मला आज नावं हे करताना हे होतं, पण बच्चन साहेबांची भेट नाही विसरता येत. पंडित जसराजांना विसरता येत नाही. बाबासाहेब पुरंदरे हे वेगळंच. म्हणजे यांचे बच्चन साहेब म्हणा, बाबासाहेब पुरंदरे, पंडित जसराज हे गंधर्व, भगवंताचे अंश, कलावंत म्हणून इतके ते ग्रेट.
पण तेवढेच मायाळू हो, खूप मायाळू. लोक म्हणतात तसं काही नसतं, तीही माणसंच असतात. काय प्रेम देतात खरोखर. मला असं कधी वाटतं मी मात्र भाग्यवंत आहे बाबा, अत्यंत भाग्यवंत. खूप छान मला या सगळ्यांचं. त्यामुळे कधी ठरवलं ना की मी एवढ्या थोरा मोठ्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे एवढ्या लोकांपर्यंत तुमचं आज चित्र पोहोचलेलं आहे, एवढ्या दिग्गजांपर्यंत पोहोचलेलं आहे. सर्वात सर्वात मेमोरेबल काय म्हणाल तुम्ही? सर्वात मेमोरेबल यांच्याबद्दल सर्वात मेमोरेबल हे ना फार कठीण आहे. पण ना, कारण प्रत्येक भेट ही ना प्रत्येक Memorable नवीन असतं. चित्रासारखी असते. बरोबर. हा, पण ना बाबासाहेब पुरंदरेंचे मला जहांगीर मधले शब्द आठवतात. त्यांचा तो हात मौशार, माझ्या शोच्या उद्घाटनाला ते आले होते 2018ला. हात ठेवला, मला बोलले ते बाजूला बसून. बोला मी बाजूला बसणारच नाही बोलत तुमच्या, मी खाली बसलो होतो. बोलले बेटा खूप मोठा होणार. मला बाबासाहेबांनी कधी थांबवलं नाही भेटीसाठी. आणि तू खूप मोठा होशील, पण बेटा एक याद राख, तुझं स्वतःच सिंहासन आहे, स्वतःच स्वराज्य आहे, तुला कोणाच्या हजारी मनसबदारीची गरज नाही. पण हा बेटा, प्रसिद्धी येते पण 7:30 बरोबर घेऊन येते. त्यामुळे चित्रांमुळे घर सुद्धा फोडून घेतलेलं आहे, नुकसान झालेलं आहे. समज गैरसमज याच्यातून बरंचसं काय अनुभवलेलं आहे. 23 केसेस शिवरायांच्या चित्रावरून. पण माझे हातपाय जोपर्यंत चालतात तोपर्यंत मी वर्षातून 2 तरी चित्र शिवरायांची घडवणार, मी थांबणार नाही. त्यामुळे तो एक प्रसंग मला फार आठवतो आणि मी त्या गोष्टीचा अनुभव वारंवार घेतोय. बाबासाहेबांचे ते शब्द, तो स्पर्श फार कठीण. तुमचे एक खूप जवळचे मित्र आहेत नितीन देसाई सर, त्यांच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? दादा काय बोलू, शापित गंधर्वच बोलायला पाहिजे. दादांचं काय स्वप्न होतं माहितीये रसिक मायबाप, हे सगळं जे चाललंय किंवा बोललं गेलं त्याच्याबद्दल त्याचं अवलोकन करण्यात किंवा ते खरं खोटं बाजूला ठेवूया. मी जे अनुभवलेलं आहे, माझे वैयक्तिक मी त्यांचं केलेलं इतकं काम माझ्याकडून त्याने करून घेतलं. माझे कधीही पैसे थांबवले नाहीत, कधीही मला काय कमेंट्स केल्या नाहीत. उलट एकदा तर त्यांनी माझं काम आवडलं म्हणून हातातली अंगठी काढून तोंडावर फेकली होती माझ्या, तू असं करशील तर तुला कोण जगून देईल म्हणून. दादा सॉलिड होते हा, बापरे. हा, पण त्यांचं स्वप्न होतं ते ना जागतिक दर्जाचं अभिनय शाळा, स्कूल ऑफ आर्ट म्हणजे पेंटिंगची शाळा, नृत्यकला, या सगळ्याचं जागतिक दर्जाचं सगळं त्यांना करायचं होतं. म्हणजे आज तुम्ही हा प्रयत्न करता, आज इथे सुंदर तुमचा स्टुडिओ तुम्ही उभा केलाय. हा, तुम्ही आज मोठ्या पावलाकडे जाण्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग सुरू केलाय. दादांचं असं स्वप्न होतं ना, तिथे चित्र काढणारा, फिल्म बनवणारा, व्हिज्युअल आर्ट मधला प्रत्येक माणूस, त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक माणूस हा तिथे इंडी स्टुडिओ मध्ये तयार होऊन प्रोडक्ट बाहेर पडलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याला फिरायसाठी जो टाइम लागतो, स्ट्रगलसाठी जो टाइम लागतो, तो संपवायचा होता. त्याला माझ्या पेंटिंगची एक वैयक्तिक गॅलरी त्यांना बनवायची होती. त्याची प्लॅनिंग मला त्याने, फोटोग्राफ्स आणि ते सगळं त्यांनी मला पाठवलं. ते स्वतः इन्व्हॉल्व होत होते. त्यांचे एक शब्द होते, म्हणजे दादा कसे होते बघा, बोले सचिन तुझी गॅलरी बनवली का त्याच्यामध्ये कार्पेट मी टाकणार माझ्या खर्चाने, बाकी सगळं आपण बघून घेऊ, पण कार्पेटचे पैसे माझे. दादा माझ्या गॅलरीमध्ये धूळ जास्त लागली का? रे दादा समजलं नाही. दादा समजण्याच्या पलीकडे होते. दादा बोले सचिन तसे तुझ्या गॅलरीमध्ये आलेला माणूस जमिनीवर राहत नाही, तो ढगातच असतो, त्याला ढगातच ठेवायचे, त्याचे पाय जमिनीला लागून द्यायचे नाही. तो जो ऑरा मिळतो, ती जी एनर्जी मिळते ती जमिनीत डायल्यूट नाही झाली पाहिजे. काय विचार, एवढा थोर माणूस एवढं सगळं उभं केलं, आता कोण करणार होतं? पण आता शासनाचे मी मनापासून धन्यवाद मानतो की ते शासनाने तोडलं नाही. खूप खूप अन्याय झाला असता हो, इतिहासाने कधीच या सगळ्यावर हे केलं नसतं. पण मी शासनाचे धन्यवाद मानतो. नितीन दादा खूप वेगळं होतं माझ्यासाठी, खूप गमावलं आपल्या व्यक्तिमत्व होते तुमच्यासाठी. खूप. सर तुमचे गुरुबद्दल तुम्ही काय सांगा? गगनगिरी महाराज. गगनगिरी बापरे.
महाराजांबद्दल सांगण्या इतका मी मोठा नाहीये रसिक मायबाप, पण एक गोष्ट 200%. मी सूर्याकडे पाहणारा माणूस बघितलाय, एक ह्युमन बॉडी ती सूर्याकडे सतत पाहू शकते. मी आगडोंब करून त्याच्या मधोमध बसलेला माणूस मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलेला आहे. मी पाण्यावर प्लास्टिक सारखं तरंगणारा ह्युमन बॉडी मी पाहिलेली आहे. त्यांच्या जवळ उपासनेच्या दरम्यान अनेक पशुपक्षी जे सर्वसामान्यपणे कोणत्याही माणसाच्या जवळ येत नाहीत, ते त्यांच्या अवतीभोवती अत्यंत सुंदर रिंगण करून बसलेले मी पाहिले, अजिबात आवाज न करता. मला सगळं तेच आहेत ना, माझ्या कलेमध्ये जी एनर्जी अनुभवत आहे ना ती तीच आहे. मी महाराजांबद्दल काय बोलणार. एक म्हणजे वेगळं आणखी सांगेन म्हणजे नवीन पिढीसाठी म्हणून स्वामी विवेकानंदानंतर विश्वगौरव विभूषित जर झाले तर गगनगिरी महाराज झाले. आणि गगनगिरी महाराजांनी सूर्यविज्ञानावर खूप मोठा रिसर्च केलेला आहे. हा, अणुरेणू कसे सिद्ध करावेत किंवा त्याचं मंत्रपठण आणि त्याच्या बऱ्याचशा गोष्टी करता येतात. आणि मी या पाहिलेल्या आहेत. म्हणजे इव्हन आताही मी अलीकडे अभानंदगिरी महाराज आता जस्ट गेले 2 वर्षापूर्वी, परंतु ते सुद्धा सूर्याकडे त्राटक लावून सूर्याकडे थेट पाहायचंय. माझ्याकडे याचे व्हिडिओज आहेत, फोटोग्राफ्स आहेत, सूर्याकडे पाहतायत ते. हो, आपण बल्बकडे फार लाईट कडे नॉर्मल बघता नाहीये. हो, तर गगनगिरी महाराज हे दैवी अंशच, देवच ते. देवच. तर हे तर तुमचा प्रवास आहेच, पण मेन म्हणजे सचिन सरांचं होतं की राम मंदिर, अयोध्यातलं राम मंदिर. सर, याची सुरुवात कशी झाली हो आणि नक्की कसा हा प्रवास होता तुमचा? कारण मी खूप एक्सायटेड आहे आज जाणून घ्यायला. सगळे तर असतीलच, पण मी खूप एक्सायटेड आहे की सुरुवात नक्की कशी झालेली. म्हणजे फोन कधी आला तुम्हाला आणि काय कसं होतं? फोन येण्या अगोदरची एक मोठी प्रोसेस आहे म्हणजे फोन थेट आला नाही. आधी सगळीकडे बातम्या पसरल्या होत्या, राम मंदिरचं बनतच होतं, सगळ्यांना माहित होतं, रामाची मूर्ती बनते, हे सगळं रामलल्लाचं आणि ते सगळं पसरलेलं होतं सगळीकडे. दरम्यान माझ्या इथे एक लक्षात होतं की लोक स्केचेस पाठवतात वगैरे वगैरे. मला दादांनी फोर्स केला, नितीन दादांनी, सचिन राम मंदिरासाठी स्केच बनव. हो दादा. म्हटलं काय करायचंय, पण तू मला प्रश्न विचारतोस, शहाणपणा करू नको, फोन ठेव. दादा इतका हक्क होता दादांचं माझं या लेवलला पूर्ण. ओ दादा सांगा ना. अरे तिथे मला पाठव, तू बनव रे, तिकडे आपण एंट्री पाठव. दादा म्हटलं एवढी भारतात मला कुठे ठाव लागणार आहे दादा, तुला माहित नाहीये, तू जास्त बोलू नकोस, तुला माहितीये तू काय करू शकतो, तू तुझं काम कर. मी कामाला लागलो, पण मला तुला जास्त वेळ देता येणार नाही सचिन, लवकरात लवकर कर. दादांचं काम दिवस रात्र. मी सुरू केलं आणि मी स्केच मॉडेल शोधले, मी सगळे, मला खूप मित्रांनी मदत केली. सुभाष आहे, कौस्तुभ आपटे आहेत, हा, त्यांनी मॉडेल्स म्हणून मुलं मला आणली, कारण आम्हाला वाटतं ती सगळं आलं होतं दिल्लीवरून. मग मला डिटेल्स सगळ्या डॉक्टर सच्चिदानंद जोशी यांच्याकडून डिटेल्स मला आल्या, राम मंदिराच्या टीम कडून मला डिटेल्स आल्या, त्या म्युरल्स आले सगळे, म्युरल्ससाठी पण मला डिटेल्स मागवले गेले, 2 स्केचेस मला मागवले गेले आणि त्याप्रमाणे मी स्केच पाठवले. हा, मी माझं काम करून मी पाठवलं. पण एक दिवस डॉक्टर सच्चिदानंद जोशींचा मला फोन आला की तुमचं ड्रॉइंग सिलेक्ट झालंय. पहिली 3-4 वेळेस सिलेक्ट झालेली आहेत, त्या 3-4मध्ये तुमचं नाव आहे, तुम्हाला आम्ही कन्फर्म कळवतो, त्यावेळेला मग तुम्हाला सगळी सोय केली जाईल, तुम्ही ती दिल्लीला आहे. मला विश्वास बसत नव्हता. प्रथमेश, कांजूरबागला असताना आम्ही दंगलीच्या धगी सोसलेली माणसं होतात. 93च्या दंगलीमध्ये माझी मांडी वाजलेली. आम्ही तिकडे काय भोगलंय ते आम्हाला माहित आहे ना. मी कारसेवक म्हणून त्या टेम्पोमध्ये मी चढलो होतो, 407 टेम्पो, त्याच्यामध्ये मी चढलो होतो. मला आठवतं ना, 407 मध्ये आम्ही 250 माणसं होतो. कसे चोंबून भरलो असेल, पण माझ्या क्लासच्या सरांनी माझ्या इथे पकडलं आणि मला नेऊन बंद करून ठेवलं रूम मध्ये की हायचा भरोसा ना, काही करेल. देवाने एक तरी वीट काढायची तिकडची मशिदीची, हे एवढं ठरवलेलं, पण ना ते नाही झालं. पण देवाने तशी नाही तर अशी सेवा रुजवून घेतली. त्या
ड्रॉइंगसाठी मला दिल्लीला गेल्यानंतर मला कळालं की तिकडे वासुदेव कामत साहेब आहेत, विश्वकर्मा आहेत, मी आहे, आणखीन ती सगळी टीम. आणि ते दिल्ली म्हणजे यार बॉस वो अलग ही ना, पूरा वो कमिटी वो सब ऐसे बैठे हुए, वो फुल फिल्मी स्टाईल यार. वो विश्वास ही नहीं हो रहा था मैं कि यहाँ पे हूँ. आणि त्यात ते रामललाचं सुख, तो आनंद, हा त्या आनंदात खूप होतो. आणि ते सगळं होत राहिलं. आणि जेव्हा मला कळालं की हा प्रत्येकातल्या आमच्या चौघांच्या सगळ्यांच्या चित्रामधले सजेशन्स आणि ते सगळं घेऊन ती मूर्ती घडलेली आहे. सगळ्यांचे सजेशन त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे कमान कोणाची आहे, पाय कोणाचे आहे, चेहरा आहे माझा, किंवा ते सगळं असं सगळं ते मूर्ती बनली. आणि माझा असा राम मंदिरापर्यंत प्रवास झाला. नंतर मग मंदिर उभं राहायला मूर्ती झाली, त्याचा सगळा गवगवा झाला. जेव्हा आम्हाला बोलवलं गेलं त्यावेळेला मात्र मी नाही जाऊ शकलो, कारण माझी आई लास्ट स्टेजला होती त्यावेळेला. म्हणजे रामलालला 22 तारखेला त्यांचं मंदिराचं सगळं हे होतं, आणि माझी आई 17ला गेली, 17 तारखेला. त्यामुळे मी आधीच सांगितलं होतं की, आणि माझी आई खूप वर्ष, म्हणजे मी एक सांगू का, हा योगायोग पहा, मी 14 वर्षानंतर महाराष्ट्राबाहेर गेलो, ते पण रामलालासाठीच. नाही तर मी महाराष्ट्र सोडला नव्हता, कारण माझ्या आईला 18 वर्ष माझी आई बेड रिटर्न होती, ती आजारी होती खूप. त्यामुळे मला तिच्या सोबत मी थांबलो. असं ते सगळं होतं. मग दिल्ली मधला असा कुठचा क्षण आहे जो तुम्ही विसरू नाही शकत? एखादा असा किस्सा असेल तिकडचा, तो मला जाणून घ्यायचा. किस्सा म्हणण्यापेक्षा ना, एक प्रसंग माझ्या फार चित्ररूपाने कायम आयुष्यभर माझ्या नजरेसमोर राहील. जेव्हा सिलेक्शनसाठी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं ना, ते चित्रपटांमध्ये पाहायचो ना, तसं गोल टेबल, कॉन्फरन्स, आणि ते समोर डिजिटल डिस्प्ले मोठा, त्याच्यावर आपलं चित्र दिसतंय. तर ते कोण बघतंय? गोविंद देवगिरी महाराज. हा, राम मंदिरांची साठीची 9 लोकांची जी टॉपची लोक आहेत त्यांची ती कमिटी, त्या साईडला वासुदेव कामत आणि इतर कलाकार. हे जे मी सगळं अनुभवलं ना, आणि माझं चित्र जेव्हा त्यांच्या समोर तिथे आलं, त्याच्यावर हे थोर मोठे सगळे चर्चा करत होते. हा प्रसंग विसरण्यासारखा नाही. बरोबर. म्हणजे आताही माझ्या अंगावर कारण मी ते अनुभवलंय ना. बरोबर आहे. कारण मला गोविंद देवगिरीजी महाराज म्हणाले, बहुत सुंदर चेहरा बनाया सचिन जी आपने, बहुत सुंदर, कहाँ से देखा आपने ये? अच्छा अच्छा है, करते रहो. हे सगळं जे, म्हणजे हा प्रसंग नाही विसरता येणार. बरोबर आहे, नाही विसरता. पुन्हा हे सगळं झालं सेकंड डेला, मी जेव्हा मला डॉक्टर सचिदानंद जोशींना भेटायसाठी बोलवलं गेलं, तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेलो ना, तर त्यांचं जे बोलणं आहे ना, थोरला माणूस का थोरला असतो ना, मोठी माणसं थोरली का असतात ना, किंवा थोरली माणसं मोठी का असतात ना, ते त्या माणसांकडे बघून अनुभवायचं. ओके. डॉक्टर सचिदानंद जोशी हे फार मोठे लेखक आहेत, अभिनेते आहेत, आणि सगळंच, म्हणजे नवीन पार्लमेंट हाऊस त्यांनीच बनवलं. बरोबर. त्याचं सगळं डिझाईन आणि सगळी जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांनी त्यांचं ते बोलणं, त्यांचा तो खांद्यावरचा हात, आणि त्यांचं ते खरोखर, या 2 गोष्टी तुम्हाला कधीच विसरता येणार नाही. एक तर आपल्या चित्रावरची सगळ्यांसमोर होणारी चर्चा, आणि एवढ्या थोर मोठ्या माणसाला भेटणं, खरोखर. जेव्हा तुम्ही डिझाईन बनवत होतात सुरुवातीला एकदम जेव्हा सिलेक्शनला, तर तुमच्या डोक्यात नक्की काय होतं, की म्हणजे मी काय? खूप भीती होती मनात. आणि ना, मी एका गोष्टीत फार भाग्यवंत आहे. एखाद्या दैवी चित्राचं किंवा स्वार्थी म्हणा, भाग्यवंत म्हणा, आपल्या देवा खाक मारूची आणि कौल घेऊचं आणि काम करायचं. त्या बाबतीमध्ये तसाच झाला. म्हणजे प्रभू रामचंद्रांचं, रामललाचं चित्र रेखाटायचं, याच्यासाठी मॉडेल शोधून जेव्हा सगळी फायनल झाली, त्यावेळेला मी जेव्हा मूळ बसलो कामाला, त्यावेळेला मी ना रामायणचं म्युझिक लावलं होतं. ओके. कारण माझ्यासाठी माझी चित्र, माझा भगवंत आहे ना, ते भगवंताकडे घेऊन जाणारा गुरु असतो. तर गुरु माझ्यासाठी, संगीत पण माझ्यासाठी गुरु आहे. तर मी म्युझिक ते रामायणचं लावलं होतं, आणि ते सगळं, कारण ती फिलिंग होतं ना लहानपणाचं. तर कांजूरबागला, त्यावेळेला आम्ही कांजूरबागला होतो. तर माझ्याकडे टीव्ही नव्हता बाबा त्यावेळेला, दुसऱ्यांकडे पाहायचो. तर मी एका ट्रान्समध्ये गेलो. मी माझं नेहमीप्रमाणे नामस्मरण केलं. सोहळ्यामध्ये मी बसलो, छान मुहूर्त गाठला होता मी, आणि मी सोहळ्यामध्ये माझ्या आसनावर बसलो, नामस्मरण ओढलं, आणि मला तो होकार मिळाला. त्या होकारामध्ये, त्या क्षणामध्ये खरोखर काहीतरी भगवंताचा अंश असेल, म्हणून आज हे माझं स्केच एवढ्या संपूर्ण भारतातून तिथपर्यंत पोहोचलं, आणि ती सेवा देवाने मानवून घेतली. तो अनुभव खरोखर, म्हणजे मी
अनेक वेळेला दत्तप्रभूंची किंवा अनेक चित्र घडवताना मी ना स्वतःला कधी कधी फील करतो मी माझं वजन विसरलेलो आहे, मी माझा वेगळा झालेलो आहे. मी माझ्या रूम मध्ये फिरतोय, तो सप्तरंगी प्रकाश, तो सप्तरंगी धूळ, सुगंध, धुक आपल्या स्टुडिओमध्ये, ती एक स्पंदन आहे, ते एक चैतन्य आहे, ते एक आनंद आहे, तो मी व्यक्त कधीच नाही करू शकणार. माझ्या चित्रांमध्ये जो आज आनंद तुम्ही पाहता, जो सूर्यप्रकाश पाहता, जे काय तजेला पाहता ना, ते सगळं तिथून आहे. तसंच मला ते रामाच्या वेळी सुद्धा मला देवाने खरोखर मी फार भाग्यवंत आहे, खरोखर भाग्यवंत आहे प्रथमेश. खरंच म्हणजे आज तुम्ही आमच्या स्टुडिओला, मी भाग्यवंत आहे की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आज अक्षरशः मला तुमची मुलाखत घेता येते, पॉडकास्ट घेता येते तुमचा. अजून एक मी काचेवरती एक पेंटिंग बघितली, हो हो, त्याबद्दल जरा मला वा वा नक्की वा वा सांगा. वा, छान छान प्रश्न आहे. काचेवर चित्र करण्यासाठी मी सांगू का रसिक मायबाप, म्हणजे ही विचार हा कसा आला तुम्हाला सांगतो. हे भारतातलं पहिलं काचेवरचं ओपेक पद्धतीने केलेलं, रंगावर रंग, रंगावर रंग, आणि याच्यामध्ये रंगच वापरलेले नाहीत, ते सगळं भस्म, अष्टगंध, रक्तचंदन, माती संगमावरची, हे सगळं वापरून ते चित्र केलेलं आहे. गगनगिरी महाराजांचं मी काचेवरचं पहिलं चित्र केलं, ते लोकांना खूप आवडलं, त्याच्या बातम्या सुद्धा खूप झाल्या. मुळात हे सगळा विचार कुठे तुम्हाला सांगतो. आज मी तुझ्याशी प्रथमेश बोलतोय ना, तर तू रामाचा विषय काढला, मला इथे राम दिसला. बरोबर. तू प्रभू शिवाजी महाराजांचा विषय काढला, छत्रपती महाराजांचा विषय काढला, असं मला महाराज इथे दिसतील, माझे दोन्ही राजे मला इथे दिसतील. ही जे मला जिथे तिथे भगवंत आणि तो अंश मला दिसतो ना, ते मला तसंच साकारायचं होतं. मग मी काय करू काय करू काय करू, मग काचेवर एक दिवस साकारला आणि मला तो फील मिळाला, जो तो फील तुम्ही आजही माझ्या ते पेंटिंग जवळ या. आशिष शेलार साहेबांनी सुद्धा या पेंटिंगची खूप तारीफ केली आहे. आज ते सांस्कृतिक मंत्री आहेत है ना, पण त्यांनी सुद्धा तारीफ केली, आणि मला बरं ते आता मला त्यांनी भेटायला सुद्धा बोलवलं त्या चित्राच्या निमित्ताने. विचार करा. त्यामुळे ते चित्र घडलं आणि ते करावं कठीण होतं खूप. म्हणजे ते तसं करणं, एक तर काय तुम्हाला काय बॅकग्राऊंडच नाही, बॉस बरोबर. काम करना है तो, बरोबर. ना बेस है ना कुछ है, पहिल्यांदाच प्रकल्प असा ट्रांसपेरेंट है करायचा, बॉस, काहीच उसके नाही, ऊपर आपको transparent काम आहे. करना है, बरोबर आहे. उतना भी आसान नहीं है. करो तो पता चलेगा. क्रिएटिव्ह करो तो पता चलेगा. हा 2D सब वगैरे सब ठीक आहे, पण 3D आणि तुम्हाला सगळं ते करायचं. एकदा सुरू झालं का भगवंताची कृपा खरी. म्हणजे ते चित्र बघून अनेकांच्या डोळ्यात पाणी पाहिलंय, अनेक लोकांना मी स्तब्ध होताना पाहिलंय, अनेक लोकांना त्यांच्या असून हा खांदा ओला करताना मी पाहिलं. त्यामुळे ते काय घडून गेलं. नंतर मी कृष्ण केलाय, हा. जो मी याच्या प्रदर्शनामध्ये मांडला होता. लोकांना खूप आवडला, तो खूप आवडला. ते चित्र तर मी शूट करताना, म्हणजे गगनगिरी महाराजांचं सुद्धा मी कोंडेश्वरला गेलो होतो डोंगरावर, कारण मला त्यांना दाखवायचं होतं, जसं आउटडोर इंडोर दाखवायचं होतं. आणि कृष्णाचंही जेव्हा मी केलं, ते मिररवर मी केलं. हे ट्रान्सपरंट ग्लासवर होतं आणि ते मी मिररवर प्रयोग केला. तो सुद्धा इतका सक्सेस झाला, इतकं त्याच्यावर लोकांचं प्रेम मिळालं, बापरे. हा, ते आपले मनसेचे ठाण्याचे अविनाश जाधव साहेब आहेत ना, त्यांनी तर मला अनेक वेळेला माझ्या मित्राकडे मला विचारणा केली की सचिन, त्या चित्र बाबा महेश परबला की या चित्राचं कसं करायचं. पुढे आमचा विषय नाही पुढे सरकला, पण होईल. तर ते चित्र मी शूट करण्यासाठी मी कोंडेश्वरला घेऊन गेलो, आणि कोंडेश्वरला मला ते फार उंचाच्या ठिकाणी न्यायचं होतं, जेणेकरून सूर्य माझ्या त्या चित्राच्या आय लेवलला जेव्हा आहे ना, म्हणजे मावळतीला येईल त्यावेळेस तो त्या लेवलला आला पाहिजे. त्यामुळे जितकं होईल तेवढं मला उंचीवर जाणं गरजेचं होतं, कारण ते सूर्याचा मला काही अँगल, मला ते मी विचार करून ठेव की मला असं शूट करायचं, हे करायचं. बरं, माझ्या चित्रांची फोटोग्राफी सुद्धा मीच करतोय. मी अनेक वेळेला अनेक मुलांना, विद्यार्थ्यांना मी हे कायम सांगत राहीन, तुम्ही जेव्हा करिअरसाठी काहीतरी करताना परिस्थितीचं तुणतुणं वाजवू नका मित्रांनो. अगदी बरोबर. नहीं चलेगा बॉस, पैसा नहीं है, घर पे प्रॉब्लम्स है, पढ़ नहीं पाया, अरे नहीं मैं मुंबई नहीं रहता हूँ, मैं बदलापूर रहता हूँ, मुंबई से, असं काही नाही मित्रा. तू काम चांगलं करशील तर अख्खी दुनिया तुझ्यापर्यंत येईल. म्हणजे केकी मूस सारखं उदाहरण आहे. बरोबर. केकी मूस या चित्रकाराकडे पंतप्रधान, त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्याकडे गेले होते. विचार करा, लक्षात ठेव. त्यामुळे परिस्थितीचं तुणतुणं नाही वाजवायचं. अभी थोड़ा थक गया है ना, दुख हो गया है ना, स्ट्रगल हो गया ना, थोड़ा रेस्ट करो, 2 मिनट के लिए और भागो. अभी टाइम नहीं है. हाँ, अभी टाइम नहीं है, अभी ये नया जमाना आहे भाई. हा, त्यामुळे तुम्हाला सतत करत राहायला पाहिजे. तर मी ते उंचावर घेऊन गेलो होतो कृष्णाचं पेंटिंग, आणि त्या ठिकाणी तेवढ्या उंचावर गायी वगैरे येतील असं काही हे नव्हता. पण आम्ही ते शूट सुरू केलं, आणि मी ते शूट तुम्ही बघा, त्या चित्राच्या भोवतीच गायींनी फेरी मारली पूर्ण.
सगळे मित्र बाजूला झाले, कारण मी चित्रांना मी सोडलं. मी बोललो अरे माझ्या जीवापेक्षा माझे चित्र मला महत्वाचं आहे. मी चित्र बघून उभा होतो. मी घाबरलो होतो, पण मी चित्र बघून उभा होतो. पण त्या गायींनीच चित्राभोवती फेरी मारली तिथे, आणि ते चित्र जे हिट झालं, फेमस झालं, किंवा लोकांच्या पसंतीस उतरलं. खरोखर म्हणजे मी आज म्हणतो ना की मला समाज मान्यता, राजमान्यता, हे सगळंच मला भगवंताने खूप भरून भरून दिलं मला. म्हणजे आपले छत्रपती उदयन महाराज हे सुद्धा, यांच्या दरबारी सुद्धा माझं काम लागलंय. सर्वात मोठी गोष्ट. हो, महाराज मला नावानिशी ओळखतात, प्रेम देतात. माझ्या मित्रांनी तिथपर्यंत मला ते सुभाष म्हणून आहेत, भूषण म्हणून आहेत, धडके मामा आहेत, हे सगळे मला काकासाहेब खानविलकर आहेत, यांनी मला तिथपर्यंत पोहोचवलं. पण माझं काम पसंतीस उतरणं आणि हे सगळं खरोखर म्हणजे महाराज साहेबांचं पण खूप मोठी हे राहिली आहे. म्हणजे अलीकडेच प्रवीण तरडे साहेब त्यांच्याकडे गेले होते 4-5 दिवसापूर्वी. तेव्हा त्याने प्रवीण तरडे साहेबांनी मला सांगितलं की सचिन, तुझ्या चित्राबद्दल आम्ही दोघे इतकी भरभरून तारीफ करत होतो एकमेकाबद्दल, आम्ही दोघे तुझ्याच बद्दल आम्ही बराच वेळ बोलत होतो. ते मी भाग्यवंत आहे. बरोबर. साधारणतः आता जसं तुम्ही म्हणालात की एक चित्र जे आता तुम्ही जो प्रयोग केलात त्याच्यासाठी तुम्ही विचार कधी केलेला आणि ते किती वेळ लागलेला तुम्हाला एक साधारण? हा ना खूप कठीण प्रश्न आहे. कधी कधी एखादं चित्र बनवायसाठी ना आर्थिक दृष्ट्या वेळ लागतो, नाही ते वेळ लागतच नाही, तुम्हाला सांगतो. ओके. जर मी एखादं चित्र 2 महिन्यामध्ये केलं, 1.5 महिन्यामध्ये केलं ना, त्याच्या मागे 30 वर्षाची मेहनत आहे. 30 वर्ष 2 महिने पकडा तुम्ही. जर मी तुम्हाला बोललो 2 महिने तर 30 वर्ष 2 महिने. मी 1 आठवडा बोललो तर 30 वर्ष 1 आठवडा. कारण तेवढे वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मला ते 1 आठवड्याभरामध्ये जमतंय. बरोबर, हे सत्य आहे. त्यामुळे किती काळ लागतो किंवा काय, हे मोठं हेच आहे. आताचे जेवढे नवीन कलाकार आहेत जे चित्रकलेमध्ये ज्यांना त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी तुमचा काय एक मेसेज असेल की बाबा तुम्ही काय फॉलो केलं पाहिजे? काही सांगण्या इतकं मी मोठा नक्कीच नाहीये, पण मी एक मात्र नक्की सांगेन. मी पुढच्या जवळजवळ 18-19 महिन्यासाठी बुक आहे. एवढं माझ्याकडे काम आहे. म्हणजे मी काम व्यवस्थित करतोय. माझं कुटुंब चित्रांवर चालतंय. मला आपल्यासारख्यांचं सगळ्यांचं प्रेम मिळतंय. 4 लोक मला ऐकतायत, समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मी योग्य दिशेने चाललेलो आहे. यश अपयश याची गणती नंतर करू, ते मला पडायचं नाहीये त्याच्यामध्ये, आणि मला त्याच्याशी स्वार्थ, ते मला काय त्यात काय रस नाहीये. मला नवीन चित्र आणि रोज नवीन आणि चांगलं चित्र काढायचं. आणि महत्वाची गोष्ट, जसं मी थोड्या वेळापूर्वीच बोललो, परिस्थितीचं तुणतुणं मित्रांनो नका वाजवू. ये आपका सुनने के लिए अभी किसी के पास टाइम नहीं है बॉस. आप रिजल्ट दो, सामने रखो, तभी सक्सेस है, नहीं तो सक्सेस नहीं है. ये तुम्ही प्रत्येक क्षेत्रात हे लागू पडतं, हे लक्षात ठेवा. कुठेही जा, तुम्हाला काम करणंच आहे. मला परिस्थिती नव्हती, पैसे नव्हते, शिक्षण नव्हतं, घरून सपोर्ट नव्हता ना, ये सब नहीं चलेगा. माझी आई माझी चित्र फाडून फेकायची, पण मी थांबलो नाही. म्हणजे तुमच्या घरात फक्त आय थिंक तुम्हीच चित्र. हो, म्हणजे माझे स्वतःचे काका आहेत, मला माझ्या वडिलांना बोलायचे, रिक्षाच्या रांगेच्या इथे बस तू, रुमाल टाकून रिक्षाच्या वरचे नंबर टाकायला. हे असं सगळं अनुभवलेलं आहे ना, सगळं अनुभवलेलं नाही. पण मी खचलो नाही कधी. माझ्या वडिलांनी मला तेवढा सपोर्ट केला. त्यामुळे, आणि माझ्या पत्नीचा पण मी खरोखर उल्लेख करेन. तिने सुद्धा खूप सहन केलं. 3 वाजता उठणारा माणूस सहन करायचा. सकाळी 3 वाजता. आताची तर पिढी 3 वाजता झोपते. बरं, मी ते सोनं एवढं मी वाया घालवलंय ना, वाया म्हणता येणार नाही, क्षमा करा रसिक मायबाप, पण मी सोनं तिला नाही दिलं. मी सोनं चित्रांसाठी आणलंय. तेवढं सोनं जर माझ्याकडे आज असतं तर माझा बदलापूरमध्ये एका प्राईम लोकेशनला 2 BHK असता, विदाऊट लोन. एवढं सोनं प्रयोगाखातर गेलेलं आहे. सोनं, चांदी, मोती. एक विचारतो, तरी तुमचं साधारणतः एका चित्रामध्ये किती सोनं असतं? एक मला असा प्रश्न आलाय, विचारू. म्हणजे आता हायएस्ट माझं एका चित्रामध्ये सोनं लागले ते 5.5 तोळे. 5.5 तोळे? हो. बापरे. जो ते किती झाला आता, मग 4.5 लाखाच्या वर गेलं. माझा खर्च 4 लाख एक चित्र करतोय मी, त्याच्यामध्ये एवढे लागलंय सोनं. तसंच तुम्ही चांदीचाही वापर होतो? चांदीही होते, सोनंही होतं, मोतीही होतं. बरं, काही गोष्टी आणखीन आहेत, काळी हळद आणि काही बऱ्याच गोष्टी एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहेत. चंदन आहे, रक्तचंदन आहे, अष्टगंध आहे. आता काही नवीन प्रकल्प वगैरे काय आहे का? काय जबरदस्त रसिक माय बाप, लवकरच चित्रसंगीत नावाचा स्टेज शो
आणि प्रदर्शन अलौकिक कुठेच पाहिलं नाही असा अनुभव तुम्हाला सगळ्यांना मी देणार आहे. त्याच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद गरजेचे रसिक मायबाप. पण तुम्हाला हे बघून तुम्हाला असं होईल ना, म्हणजे मी खरोखर मला जर ते तसं मी उतरवू शकलो आणि मी करेन, मला खात्री आहे मी जबरदस्त ते करणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे. मी तुम्हाला लवकरच सगळ्यांना बघायला बोलवेन, तर तुम्ही सगळे मला आशीर्वाद द्यायला या कामात. सरांना पहिली गोष्ट फॉलो करा, म्हणजे कारण की लगेच आहे ना कळेल की सर कधी काय करतात ना, लगेच त्यांच्या फेसबुकवरती टाइम टू टाइम सरांचे अपडेट्स असतात. हो. त्यामुळे फॉलो करा सरांना, जेणेकरून लगेच तुम्हाला पण जाऊन बघता येईल. हो. आणि सरांच्या आर्ट गॅलरीला पण जाऊन व्हिजिट करा, कारण की ना काही गोष्टी आहे ना सांगून दाखवून तो फील करण्यासाठी तिथे जाणं गरजेचं आहे. हो. आणि मी पण गेलो आणि खूप काही गोष्टी फील केल्या, आणि तुम्ही पण जा, फील करा आणि सांगा कमेंट्स मध्ये की कसं वाटलं, काय वाटलं, कळवा. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही Thank you इथे so much. आल्याबद्दल Thank you so much. आणि एवढा संवाद केल्याबद्दल. सो सगळ्यांना धन्यवाद तुम्ही हा पूर्ण पॉडकास्ट पाहिल्याबद्दल. काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की टाका आणि पुढच्या पॉडकास्टसाठी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.